आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ढग हे डोंगरावरती उतरलेले आहे। अतिशय मनमोहक नजारे आहेत, अतिशय सुंदर। अरे हो हो हो, माहिती तर नक्की सांगणारच आहे, पण त्याआधी 2 क्षण थांबा। या निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्या। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पुण्याजवळील एका हिडन डेस्टिनेशनमध्ये घेऊन आलेलो आहे। तर हे डेस्टिनेशन आहे कातुरजाई मंदिर, जे की चिवेवाडी गावामध्ये आहे। आणि हे चिवेवाडी गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे। तर आपलं कापूरहोळ ते नारायणपूरचं दत्त मंदिर, ते ह्याच्यामध्ये जो घाट लागतो, अगदी त्या घाटामध्येच हे मंदिर आहे। आणि अगदी निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांचा किलकिलाट आणि डोंगर माथ्यावरती आलेले ढग, ह्या या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे। चला तर आपण हे सगळेजण अनुभवूया। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, श्री कातुरजाई माता मंदिर। अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय। ढग पूर्णपणे खाली उतरले डोंगरावरती। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। घंटेचा नाद हा अतिशय सुरेख आहे आणि आपल्या कानांना एक तृप्तता भेटते। या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून एकाच वेळी अनेक भाविक येथे बसू शकतात। एक वेगळीच प्रसन्नता आहे, वेगळीच शांतता आहे कातुरजाई मंदिरामध्ये। जय कातुरजाई माता। कातुरजाई माता मंदिर हे नाथपंथातलं आहे आणि देवीचं मुख्य स्थान हे मागचा जो डोंगर दिसतोय तर त्या डोंगरावरती आहे। तर हा डोंगर दुसरं तिसरं काही नसून आपला पुरंदर किल्ला आहे, तर त्याचाच हा एक भाग आहे। आणि गर्दी कधी असते या मंदिरामध्ये, तर जानेवारीमध्ये या देवीचा उरूस असतो, त्यावेळेला इकडे प्रचंड गर्दी असते। तसेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये सुद्धा देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते। हे माझ्या मागं असलेलं कातुरजाई मंदिर, आणि इथून बघा किती मनमोहक नजारे आपण दूर दूरचे पाहू शकतो। आणि ह्या माझ्या मागं दिसतंय ते पूर्णपणे आपल्या सह्याद्रीच्या माउंटन रेंजेस आहेत ह्या। आणि सगळ्या रेंजेसमध्ये आपण बघू शकता की ढग आलेले आहेत खाली। तर हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे। अगदी शुद्ध श्वास आपण इथं घेऊ शकतो, जो की आपण शहरात राहणाऱ्या लोकांना अतिशय दुर्लभ आहे। मंदिरामध्ये यायचा उत्तम टाईम म्हणजे अगदी पहाटे पहाटे। पुण्यावरून पहाटे 5 वाजता निघालात तर साधारणतः 6च्या आसपास तुम्ही या मंदिरामध्ये पोहोचू शकता। कारण यावेळेला अगदी आल्हाददायक वातावरण असते, सर्वत्र शांतता पसरलेली असते। आणि आत्ता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ढग वगैरे अगदी इथं डोंगराच्या कुशीत आलेले असतात। तर हा जो नजारा तयार होतो, तर तो आपले मन अगदी प्रसन्न करतो। तर कातुरजाई मंदिराकडे जाताना रस्ता हा असा गावातून आहे आणि थोडा अरुंद आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता 2 कार सुद्धा एकमेकांना क्रॉस होणार नाहीत। तर तुम्ही जर कारने येणार असाल तर अगदी पहाटे पहाटे या, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक किंवा दुसऱ्या गाड्या क्रॉस होणार नाहीत। जर इतर टायमिंगला येणार असाल तर मी प्रिफर करायला सांगतो तुम्हाला की तुम्ही 2 व्हीलर घेऊन या। तर या पावसाळ्यात एकदा तरी नक्की भेट द्या या सुंदर हिडन डेस्टिनेशनला, कातुरजाई माता मंदिर। निसर्ग, शांतता आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला विसरू नका। अशाच आणखी हिडन डेस्टिनेशनच्या सफरीसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। जय माता दी।